अधिकाऱ्यांबद्दल मी बोलत नाही, पण काही अधिकारी असे आहेत जे प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीच्या नादी लागलेले आहेत. कोल्हापूरमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्याशी संबंधित आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काही पुरावे आहेत का? नाही येत्या काळात न्यायालयात तुम्ही नाही, आता पाय कसं आहे, तुम्ही असा प्रश्न मला विचारला, मलाच उद्या आरोपी करतील. त्यामुळे तुम्ही जर्नलिस्ट म्हणून तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा आणि इथले कोणते वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोरटकरांच्या संपर्कात आहेत ते बघा. तुम्ही आज न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे, ब्राह्मणवाद्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात काय भूमिका तुम्ही न्यायालयासमोर बाजू मांडली ते जरा स्पष्ट पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, पण ते कधीही असं दाखवत नाही, असं म्हणत नाही की मी ब्राह्मण समाजाचा आहे, मग ब्राह्मण समाजाचं राज्य आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेला एक माणूस असं कधी म्हणत नाही. याच्या आधी अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही मी मराठा मुख्यमंत्री आहे, मग मराठ्यांचं राज्य इथे आहे, असं कधी म्हटलं नाही. कारण की संविधानिक दृष्टिकोनातून ते सगळ्या राज्याचे पालक आहेत, ही भूमिका त्यांना माहिती आहे. पण आपण म्हणतो ना की चहापेक्षा केटली गरम. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ते चिल्लर व्यक्ती आहे प्रशांत कोरटकर, त्या चिल्लर व्यक्तीसोबत देवेंद्र आतापर्यंत या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेतल्या. यानंतर देखील वेगवान स्वरूपातल्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान, इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन, संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल आक्रमक, तर कोल्हापुरात आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही, फक्त शिवरायांच्या मंदिरांचंच महिमामंडन होणार. भिवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. 100 दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार. सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण. 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण केलं खराब, त्या मंत्र्यांचा बळी जाणार, खासदार संजय राऊत यांचा दावा. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी. खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं, अपघातानंतर दुचाकी चालक फरार, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद. श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या. आणि गुहागर नगरपंचायतीच्या हद्दीत पर्यटक आणि वाहनांना प्रवेश कर लागणार, नगरपंचायतीने मागवल्या हरकती, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर. आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. अगदी झटपट सुरुवात करूया. महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तर ESIनं कबरीचं संरक्षण करायला सांगणं हे दुर्दैवी आहे, अशी खंतही फडणवीसांनी व्यक्त केली. मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, जर कोणी उदात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, ही जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. महाराष्ट्रात औरंग्याची कबर आम्हाला नको, अशी सर्वच हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून संपवलं, त्याची कबर हवीच कशाला. मात्र ज्यांना ती आठवण वाटते त्यांनी कबर पाकिस्तानला घेऊन जावी, असा हल्लाबोलही नितेश राणेंनी केला.
औरंगाची देणगी महाराष्ट्रात नकोच अशी भूमिका नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेली आहे. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, देशावर अत्याचार केले, अशा औरंग्याची कबर उखडून टाका. औरंगा काही मुस्लिमांचं दैवत नाही, त्यामुळे मुस्लिम समाजही विरोध करत नाही, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं. आमदार टी राजा यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारवर निशाणा साधलाय. राज्यातील मावळे आता ऐकणार नाहीत, त्यामुळे औरंग्याच्या कबरीवर बुलडोझर कधी चालणार आणि औरंग्याची कबर कधी तुटणार, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. खुलताबादमध्ये पुरेपूर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. जवळपास 600 पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. औरंगजेबाची कबर तातडीनं हटवण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बजरंग दल आणि विहिपनं औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी आंदोलन केलं. औरंग्याची कबर हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. औरंग्याची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मस्जिद प्रमाणे ही कबर ही उद्ध्वस्त करू, असा थेट इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला. यावेळी जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. औरंग